श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याय नमः मुनीसी म्हणे नृपनंदन सांगा पुढे कत्वानुसंधान बाळे केले दैत्य निर्दलन कैशा परी मज सांगा. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषीला जन्मेजय राजा विचारू लागलाय बाळानं त्या दैत्याला मारलं असं तुम्ही पाठीमागे सांगितलं. मग ती बाळानं कसं मारलं कारण बाळानं युद्ध केलं ही पाठीमागं कधीच ऐकलं नाहीये आणि ती बाळ 10 दिवसाच्या खालचं बाळ आहे आणि अशा बाळानं एवढ्या त्रैलोक्यावरती दरारा मिळवणारा जो दैत्य आहे त्या दैत्याला कसं मारलं. आता बाळानंच का मारायचं कारण त्या दैत्याचं युद्ध सुरू झाल्याबरोबर कृष्ण भगवंत पळून गेले होते रणांगणामध्ये राहिले नव्हते. पळून गेले युद्ध सुरू झाल्यानंतर फक्त त्या रणांगणामध्ये दोघच राहिले होते महाराज आणि दोघं बी चुलत भाऊ होते वृषकेत आणि बब्रुवाहन ही दोघच रणांगणामध्ये राहिली होती बाकी कुणी जिवंत नव्हतं. आणि ती दोघही का राहिली ज्यावेळेस त्या दैत्यानं माया सोडली मोहन सोडला त्यावेळेस ही दोघं मूर्छित होते आणि मूर्छित असल्यामुळं ह्यांच्यावरती माया बांधू शकली नाही मोहन यांना घालू शकलो नाही आणि परत ह्यांच्यावरती मोहन टाकावं ही ती राक्षस विसरून गेला. त्याच्यामुळे ही दोघं सावध राहिली आणि ही दोघं युद्ध करत असताना अचानक ही तिसरं बाळ आलं आणि आल्यानंतर त्या बाळानं कसं मारलं सांगा. ऐकता तुझी शुद्धवाणी पातकांची होय धुनी घडे नेज सुखाची खाणी भावे श्रवणी ऐकता. आणि या ठिकाणी राजा बोलू लागला महाराज तू सांग तू सुंदर आहे ऐकता तुझी रसाळवाणी तुमच्या मुखामधून जे शब्द बाहेर पडतात ते अत्यंत रसाळ आहे आणि तुमच्या मुखामधल्या शब्दानं होय पातकांची धुनी आणि श्रोत्याला पसंत पडल किंवा श्रोत्याला आवडल असंच वक्त्यानं सांगावं लागतंय. आम्हासी आवडे रामकथा तेही तू रसाळ वक्ता. सुंदर अशा प्रकारचा वक्ता असावा तरच श्रोत्याला उल्हास येतो ऐकणाऱ्याला ऐकू वाटतं सांगणाऱ्याला आनंद होतो आणि तुमचं मुखामधून ऐकल्यानंतर अनंत जन्माचं जी काही पातक आहे ती तुमच्या शब्दानं आमचं पातक संपणार आहे अशा प्रकारे जन्मेजय राजा वैशंपायन महाराजांना बोलतात. जैमिनी बनेगा भारता मी महाभाग्याचा पुरता म्हणून तुझा श्रोता अवचिता लाधलो. आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या ऋषींना जन्मेजय राजानं सांगायला सुरुवात केली की महाराज तुम्ही मला भेटलात आणि सुरुवातीपासूनची कथा सांगितली. कथा पूर्वजांची आहे आमचे जे असणारे ऋषी म्हणतात त्या राजाला आमचे जे पाठीमागचे आहेत त्यांची कथा आहे आणि ती कथा ऐकण्यासाठी तू त्या ठिकाणी तयार राहा. तुझ्यासारखा श्रोता मिळालाय तुझ्यासारखा श्रोता मिळणं हे माझं भाग्य आहे कारण श्रोता जर चांगला असेल तर सांगणाऱ्याला उल्हास येतो सांगणाऱ्याला आनंद वाटतो. म्हणून आता इतक्या दिवस महाराज 82 अध्याय झाले 82 अध्याय मी तुला सांगितले का सांगितली तू लक्ष देऊन ऐकलं म्हणून सांगितलं. पहिल्याच अध्यायामध्ये जर तू आळस दिला असता तर मी पुढे बोललो असतो का. पूर्वजांची कथा तुझी आहे तुला ऐकायचे पण ऐकत असताना तुझं मन एकाग्र आहे त्याच्यामुळे सांगताना मला आनंद वाटायलाय असं महाराज राजाला बोलतात. जरी पुण्य असेल गाठी तरी उत्तम श्रोत्याची पडेल गाठी मग भक्ताची गोष्ट पोटी शब्दरत्ने विकसती. आणि त्यावेळेस असणाऱ्या महाराज सांगू लागले राजाला म्हणले राजा अशा प्रकारचा श्रोता त्या ठिकाणी भेटायला आणि असा असणारा सुंदर श्रोता कारण श्रोत्यावर सगळं डिपेंड असतं महाराज. वक्त्याचं जी काय सांगणारा आहे तो ती सगळं श्रोत्यावरती अवलंबून असतो आणि श्रोता जर लक्ष देऊन ऐकत असेल तर त्याच्या गळ्यामध्ये शब्दरूपी असणाऱ्या फुलांच्या माळा गुंफण्यासाठी आनंद वक्त्याला होतो आणि तुझ्यासारखा श्रोता भेटायला अनंत जन्माचं पुण्य लागतं असं वैशंपायन ऋषी अर्थात जैमिनी ऋषी जन्मेजय राजाला सांगतो. श्रोता जोडल या प्रवीण
वाग्देवी उल्हास पूर्ण पदोपदी प्रेमार्थ घन प्रसवे जाण अवधान. आणि श्रोता जर पूर्ण असेल, पूर्ण म्हणजे तो जर लक्ष देऊन ऐकत असेल, लक्ष देऊन ऐकण्यामध्ये सुद्धा याला पूर्णता म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये प्रेम असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मन एकाग्र असायला पाहिजे. आणि असा जर श्रोता भेटला तर आपण जी बोलतो ना, वाग्देवता जी आहे आपल्या जिभेवरची, ती वाग्देवता उल्हासित होते आणि वाचेमधून आपोआप शब्द बाहेर पडतात. श्रोता जर उल्हासित ऐकत असेल तर आपल्या मुखामधून म्हणजे वक्त्याच्या मुखामधून आपोआप शब्द बाहेर पडतायत. वाग्देवता जी काय वाणी देवता आहे त्याच्यावरती प्रसन्न राहते असं सांगतात. श्रोता मिळता धम वाग्देवी संताप परम होय अर्थाचे पतन श्रवण रस सर्व वाटे. श्रोता जर अधम्य मिळाला, त्याचं जर लक्ष कथेवरती नसेल आणि कथा ऐकायला त्याचं लक्ष जर घराकडे असेल, कुलूप लावलंय का नाही, घरचे जेवलेत का नाही, काय झालंय, असं जर त्याचं लक्ष विचलित होत असेल तर वाग्देवता आहे ना, वाग्देवता जी काय शब्द देवता ती त्याच्यावरतीच रागवते. म्हणजे शब्द त्याच्याकडे लक्षात येत नाही, त्याला सांगता येत नाही. शब्द वाग्देवता त्याच्यावरती कोप पावते. कुणावरती? वक्त्यावरती. कशामुळं? श्रोत्यामुळं. तुमच्यामुळं आमचं नुकसान आहे बरं. म्हणजे श्रोता जर लक्ष देऊन ऐकत नसेल तर वाग्देवता कोप पावते आणि त्याला शब्द बाहेर फुटत नाही. अधम अशा प्रकारचा श्रोता मिळाल्यानंतर ना वक्त्याची अवस्था अशी होते असं महाराज राजाला बोलतात. प्राण्यांचे सणा मुख झगटे तेने तत्काळ पाना फुटे ते निमालिया तेथीच आटे दुग्ध सर्व ज्या परी जशा पद्धतीनं मी मग अशी बोलून गेलो की वाग्देवता वक्त्यावरती क्रोधावते आणि त्याच्या मुखामधले शब्द बाहेर पडत नाही, त्याचं ज्ञान जाग्यावरती लीन होतं. जसं लहान लेकरू असतं आणि लहान लेकरू आईला पितं, ज्या वेळेस पिणारं लेकरू मृत्यू पावतं त्यावेळेस ते आईचं दूध सुद्धा आटून जातं. त्या पद्धतीनं जर श्रोता अधम भेटला, जर श्रोत्याचं लक्ष नसेल तर वक्त्याच्या मुखामधून शब्द बाहेर पडत नाही. त्याचं जसं ते आईचं दूध जाग्यावरच आटून जातं तसं याचं ज्ञान जागेवरतीच त्या ठिकाणी लोप पावतं, बाहेर शब्द पडत नाहीत. अशा प्रकारे वक्त्याची अवस्था पूर्ण श्रोत्यावरती अवलंबून असते असं महाराज सांगतात. त्या पुढे करा व्याख्यान ते वक्त्याचे मूढपण जेवी माळभूमी सकुप खनन की दरिद्र सेवन काय व्यर्थ. आणि त्यावेळेस सांगितलं महाराज अशा श्रोता आपल्याला माहित आहे की ऐकणारा लक्ष देऊन ऐकत नाही, तरी जर तो सांगत असेल तर तो सांगणाऱ्याचा मूर्खपणा आहे. जर श्रोता ऐकत नसेल, पुढचा माणूस ऐकत नसेल तर त्यानं आपली पोथी बंद करून घरी जावं. काही उपयोग नाही महाराज सांगून. ऐकणाराच नीट ऐकत नसेल तर सांगण्यामध्ये मजा नाहीये. तो जर तू सांगत असेल तर काय होतं, माळरान असतं जिथं कुठल्याच प्रकारचं त्या असणाऱ्या परिसरामध्ये काहीच येत नाही आणि त्या माळरानामध्ये विहीर खणतो. त्या विहिरीत त्याला पाणी लागणार आहे का? ती जसं व्यर्थ आहे तसं अधम व्यक्ती पुढं न ऐकणाऱ्या श्रोत्या पुढं ही कथा सांगणं सुद्धा त्या पद्धतीचं आहे असं सांगतात. की अंधाच दिले दर्पण की बलिरा पुढे केले गायन. किंवा आंधळा व्यक्ती आहे आणि आंधळ्या व्यक्तीला आरसा दिला, त्याला त्याचा काहीच उपयोग होत नाही. काय त्याला काय दिसणार आहे आरशामध्ये? किती जरी आरशाचे ढिगारे जरी लावलं तरी ते आंधळ्याला दिसत नाही. बहिर आहे त्याला ऐकायलाच येत नाही आणि त्याच्या पुढं अप्सरेला फिक्क पडल असं गायन केलं त्याचा काय उपयोग होणार आहे असं सांगतात. रोगी अशी मिष्टान्न देऊनी काय साफल्य. काय त्याच्यामधून मिळणार आहे? एखादा रोगी आहे त्याला खायलाच येत नाही, त्याच्या पुढं पंचपक्वान्नाचं ताट ठेवलंय खा म्हणून, त्याला खायलाच येत नाही, रोग झालेला आहे आणि रोगामुळे त्याला गोड पदार्थ खाता येत नसतात आणि त्याच्या पुढे पंचपक्वान्नाचं ताट ठेवायचं. जसं त्याचा उपयोग त्याला होणार नाही तसं श्रोता जर व्यवस्थित भेटला नाही तर सांगणाऱ्याचं सुद्धा त्या पद्धतीनं ते वाया जाणार आहे असं सांगतात. ना तरी न पुसका लागून पद्मिनी दिली श्रंगारून. किंवा एखादा नपुंसक व्यक्ती आहे आणि त्याला सुंदर अशा प्रकारची स्त्री दिली, त्या असणाऱ्या व्यक्तीला
काय उपयोग होणार आहे असं सांगतात. की प्रेताची धरल्या लिंगण काय सुख तयात. काय सुख वाटणार आहे? एखादा मेलेला माणूस आहे आणि मेलेल्या माणसाला जाऊन मिठी मारली, त्या मिठी मारणाऱ्याला काय आनंद वाटणार आहे? मेलेल्या माणसाला मिठी मारणं हे जसं व्यर्थ आहे, तसं श्रोता जर व्यवस्थित नसेल, ऐकणारा नसेल आणि आपण सांगणं ही त्याचं सांगणं व्यर्थ आहे असं श्रीधर स्वामींना सांगायचंय. म्हणून एवढे सगळे दृष्टांत ग्रंथकर्ते सांगतात. की सुगंध तैले कुंजरा अभंग केरे अवधारा. किंवा सुंदर अशा प्रकारचं तेल आहे, सुगंधित तेल आहे, त्या तेलामध्ये अनेक प्रकारची सुगंध द्रव्ये टाकले आणि त्या तेलानं हत्तीला आंघोळ घातली. काय फरक पडणार आहे त्या हत्तीच्या वरती? हत्या तेलाचं जसं वायफट व्यर्थ जाणार आहे तशा पद्धतीने सांगतात. की महाफळ समर्पित वानरा की चंपक माळ खरासी. किंवा मोठ्या अशा प्रकारचं फळ आहे. पूर्ण वेळ घेऊन त्याचं काय वाचा येत एवढं नाही. लक्षात राहत नाही. राहत नाही अर्ध्यात घेऊन दे, काय करावं? अर्थ तीच आहे. की सुगंध तैले कुंजरा अभ्यंग स्नान केरे अवधारा. की महाफळ समर्पित वानरा की चंपक माळ खरासी. आणि किंवा त्या ठिकाणी असणारं एखादं फळ, मोठं असणारं फळ वानराच्या हातामध्ये द्यावं. किंवा सुंदर अशा प्रकारचं मुक्ता फळ आहे, सुंदर अशा प्रकारची माळ आहे आणि ती माळ गाढवाच्या गळ्यामध्ये घातली. त्या माळेचा बी उपयोग नाही आणि त्या गाढवाला तर काहीच घेणं देणं नाही. म्हणजे काय सांगायचंय महाराजांना? श्रोता जर व्यवस्थित नसेल आणि तरीही तू ज्ञान सांगत असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ते ज्ञान वाया जाणार आहे. त्यानं ऐकलंच नाही तर तुम्ही काय ते ज्ञान सांगून कुणाला सांगणार आहे? ज्याला सांगायचंय त्यानं जर ते ऐकलंच नाही. अहो, त्या अभिमन्यूनं पोटामध्ये ऐकलंय, पोटामध्ये त्या ठिकाणी अभ्यास केला, ऐकलं आणि त्याचा फायदा त्याला झाला. तुम्ही आपण तर सगळे इथं आहेत आणि असताना जर ऐकलं तर कल्याण होणार आहे. कल्याण होतं महाराज. एक एक अक्षर महापातक नाशनम, ह्यातलं एक अक्षर महापातकाचा नाश करतंय. याचा फायदा आपल्याला आत्ता नाही पण नंतर आहे. नंतर या सगळ्याचा फायदा आहे. तुम्ही जर कधी गेला आणि तिथं ब्रह्मदेवानं विचारते, कुंडली सांग बाबा जन्मल्यापासून काय काय केलंय, कधी पुतीला गेला होतास, कधी रामायणाला गेला होतास, तर आपल्यापाशी सगळा साठा असतो तिथं दाखवायला. तिथं सगळं कॅल्क्युलेशन होतंय महाराज जन्मल्यापासून. ही भाग्यवान लोक आहेत बरं, भाग्यवान आहेत म्हणून येते, नाहीतर बाकीच अनुवादा जना भासुनी येत निंदा माझी तो. अशा प्रकारचा अनुवाद, कसा अनुवाद? जर ऐकणारा व्यवस्थित ऐकत नसेल आणि सांगणारा त्याचं ज्ञान सांगतोय, ही लोकांच्या निंदतेला पात्र ठरतंय. ऐकत कोणीच नाही, कोणी बी ऐकत नाही, याचं उगा आपलं बडबड करत बसतंय. लोक निंदा करतायत. कधी निंदा करतायत? ऐकणारा जर व्यवस्थित ऐकत नसेल, लक्ष देऊन ऐकत नसेल आणि सांगणारा आपलं ज्ञान पाजळत असेल तर त्याची लौकिकामध्ये निंदा होती असं सांगतात. अनुवादा जना भासुनी येत निंदा माझी तो अगत संपदा तू श्रोता मिळालासी विचक्षण. आणि अशा प्रकारे ते ऋषी म्हणतायत राजाला. वैशंपायन ऋषी, जैमिनी ऋषी जन्मेजय राजाला सांगतात की राजा, माझ्याकडे खूप पैसा आहे. किती पैसा आहे हो? तुझ्यासारखा श्रोता ही माझी संपत्ती आहे. तुझ्यासारखा श्रोता मला अनंत जन्माच्या पुण्याईनं मिळालाय, म्हणून आपण इथपर्यंत आलो. सुंदर अशा प्रकारचा तुझा श्रोता मिळणं हेच माझं भाग्य आहे, हीच माझी संपदा आहे असं महाराज या ठिकाणी बोलतात. आता होई सावधान ऐक पूर्वज कथानुसंधान बाळे करुणी कृष्ण स्मरण केले निर्दळण. आता ऐका, एकच वेळी सांगणार आहे, आता ऐका. अशा पद्धतीनं तो बाळ आलेला होता महाराज रणांगणावरती आणि त्या बाळानं त्या असणाऱ्या दैत्याला कशा पद्धतीनं मारलं पुढच्या प्रसंगामध्ये ऐकू. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय होईल माहिती का? 5 बी होणार नाही, सगळी कथा बाळाच्या